सुहानी मॉलमध्ये कपडे पसंत करत होती तेव्हा तिचा नवरा रागाने म्हणाला, तुला ओढणी कशी घ्यायची याची सुद्धा अक्कल नाही का? बघ तरी, कशी तुझी ओढणी सारखी सारखी खांद्यावरून घसरत आहे. खरं तर तुझ्यासारख्या गावंढळ आणि अशिक्षित मुलीजवळ लग्न करून माझं आयुष्यच बर्बाद झालं आहे. सुहानीने पटकन आपली ओढणी ठीक केली, परंतु तोपर्यंत समीरला एवढा राग आला होता की तो काहीही न बोलता रागातच तिला मॉलमध्ये सोडून तो पटापट पावले टाकत पुढे निघून गेला. आणि मग बाहेर गेल्यानंतर कारमध्ये बसून तो तिथून निघून गेला. तेव्हा त्याच्या पाठीमागे धावणाऱ्या सुहानीचे पाय एकाएकीच थांबले आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. नाही तिला इथले रस्ते माहित होते आणि नाही तिच्याजवळ ऑटो रिक्षाने घरी जाण्यासाठी पैसे होते. समीरचं असं सारखं सारखं कोणत्याही गोष्टीवरून निष्ठुर होण्याच्या सवयीने सुहानीला गुदमरून झाल्यासारखे होऊ लागले होते. तिच्या लग्नाला आता 4 महिने झाले होते. ती तिच्या नवऱ्यासोबत अहमदाबादमध्ये राहत होती. तिच्या सासूबाई सुरतमध्ये राहत होत्या. त्या सुरतमध्ये एका स्कूलमध्ये टीचर होत्या. तिचे सासरे नव्हते, कारण तिच्या सासूबाईंनी तिच्या सासऱ्यांना घटस्फोट दिला होता आणि त्यांनी एकट्यानेच आपल्या मुलाचं पालन पोषण केलं होतं. सुहानीच्या सासूबाई सुद्धा तिच्यासोबत खूप चांगल्या प्रकारे राहत होत्या, परंतु समीर तिला समजून घेण्याचा प्रयत्नच करत नव्हता. कधीही त्याचा मूड खराब होत होता. छोट्या छोट्या गोष्टीवरून सुद्धा तो रागवत होता. त्यामुळे सुहानी नेहमीच त्याला घाबरायची. आज मात्र सुहानीला काही समजत नव्हतं की ती आता पुढे काय करणार. तिला जवळच एक मंदिर दिसलं. ती त्या मंदिरात पोहोचली. मंदिराच्या बाहेर पिण्यासाठी पाणी होतं. सुहानीने तेथील पाणी पिलं आणि मंदिरांच्या सीड्यावर जाऊन बसली. राहून राहून तिच्या डोळ्यामधून अश्रू वाहत होते. तिने काहीतरी विचार करत आपल्या वडिलांना फोन लावला आणि त्यांना सगळी गोष्ट सांगितली. हे सगळं ऐकून तिचे बाबा स्तब्धच राहिले आणि म्हणाले, बाळा, जर जावयांचा व्यवहार एवढा खराब होता तर तू मला आधी का काही सांगितलं नाहीस? तेव्हा सुहानी रडतच म्हणाली, बाबा, मला वाटत होतं की हळूहळू सगळं ठीक होऊन जाईल. तुम्हाला उगीच का त्रास देऊ? परंतु आज पाणी डोक्यावरून गेलं आहे. सुहानीचे बाबा म्हणाले, तू चिंता करू नकोस बाळा, तू सरळ घरी निघून ये, मी काहीतरी करतो. तेव्हा सुहानी आपल्या बाबांना म्हणाली, परंतु बाबा, मी स्टेशनवर कशी येऊ? मला ट्रेनमध्ये कोण बसवेल? हे बोलत असतानाच ती रडू लागली. आज रविकांतरावांना स्वतःवरच खूप राग येत होता की त्यांनी आपल्या मुलीला एकटीला घरातून बाहेर निघायला का शिकवलं नाही. त्यांचं डोकं आता चक्रावू लागलं होतं. ते सुहानीला म्हणाले की तू आता कुठे आहेस? ती म्हणाली, बाबा, मी एका मंदिरात बसली आहे. खूप वेळ विचार केल्यानंतर ते म्हणाले की मंदिरमध्ये कोणी पुजारी असेल त्यांच्याजवळ माझं बोलणं करून दे बाळा. त्यानंतर मंदिरांच्या पुजारींजवळ त्यांनी मदत मागितली. तेव्हा त्या पुजाऱ्यांनी आश्वासन दिलं की मी तुमच्या मुलीला तुमच्या इथे पाठवण्याची व्यवस्था करतो. त्यांनी मंदिरातील एका सेवकाला बोलावलं आणि त्याला सांगितलं की सुहानीला जयपूरला सोडू नये. तो सेवक लगेचच सुहानीला घेऊन स्टेशनला पोहोचला. त्यांनी तिकीट काढलं आणि सुहानी सोबत ट्रेनमध्ये बसला. सुहानीला आज खूप विचित्र वाटत होतं, कारण की ती पहिलं कधीच असं कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत कुठे गेली नव्हती. लग्नाआधी नेहमीच तिचे वडील तिला प्रत्येक ठिकाणी घेऊन जात होते. लग्नानंतर तर ती समीरवरच निर्भर झाली होती. थोड्या वेळानंतर समीरचा कॉल आला. सुहानीने कॉल रिसीव्ह केला. तेव्हा तो रागातच ओरडत म्हणाला की अजूनपर्यंत तुझं मॉल फिरून झालं नाही का? घरी घरी यायचं नाही आहे का? सुहानी थरथरत्या आवाजात म्हणाली, मला इथले रस्ते कुठे माहित आहेत? मी कुठे जाणार मला काही समजत नव्हतं. तेव्हा समीर म्हणाला, गावंढळ अशिक्षित बाई, हे सगळं मला राग येण्यासारखं वागण्याआधी विचार करायला हवा होतास. तू आता तिथे मॉलमध्येच थांब, मी तुला घ्यायला येतो. सुहानीला सुद्धा आता खूप राग येत होता. ती रागातच म्हणाली, तुम्हाला मॉलमध्ये येण्याची काहीच गरज नाही आहे, कारण की मी माझ्या बाबांकडे जात आहे. एवढं बोलून तिने फोन कट केला होता. समीरला आता खूपच राग आला होता. तो रागातच भडकत बडबड करत होता की माझ्याजवळ यायला हिला रस्ते समजत नाहीत आणि मग स्टेशनला जायचा रस्ता कसा काय समजला. म्हणून त्याने लगेचच आपल्या आईला फोन केला आणि तिला सांगितलं की सुहानी मला न सांगता तिच्या माहेरी जाण्यासाठी निघाली आहे. या गोष्टीचा त्याच्या आईला सुद्धा राग आला. त्या सुद्धा रागातच भडकत म्हणाल्या, सुनबाई असं कसं करू शकते? त्यांनी लगेच सुहानीच्या वडिलांना फोन केला आणि त्यांना उलट सुलट बोलू लागल्या. तेव्हा सुहानीच्या वडिलांनी त्यांना सुरुवातीपासूनच्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. तेव्हा समीरच्या आईला सुद्धा लाज वाटू लागली.
की समीर असं कसं सुनबाईला मॉलमध्ये सोडून आला होता. त्यामुळे त्यांनी लगेचच समीरला फोन केला आणि त्याला लगेच घरी येण्यासाठी सांगितले. समीर म्हणाला की मी सुहानीच्या चक्करमध्ये सुट्टी घेऊन येऊ शकत नाही. त्यामुळे त्याच्या आईला राग आला आणि तिने फोन कट केला. त्या सुद्धा बघत होत्या की त्यांच्या मुलाचा स्वभाव आता पहिल्यापेक्षा जास्तच हट्टी होत चालला आहे. सुहानी आता तिच्या वडिलांच्या घरी पोहोचली होती. रविकांत रावांनी सुहानीला पोहोचवण्यासाठी आलेल्या देवेंद्रचे मनापासून आभार मानले आणि रात्री त्याला त्यांच्याच घरी राहण्यासाठी सांगितलं. देवेंद्र रात्री घरीच राहिला होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच सुहानी आणि रविकांत रावांचा निरोप घेऊन तो निघून गेला. सुहानीने हळूहळू आपल्या आईबाबांना सर्व गोष्ट सांगितली की कसं समीर छोट्या छोट्या गोष्टीवरून सुद्धा तिच्यावर रागवत असायचा आणि विनाकारण तो कोणत्याही गोष्टीवरून तिच्यावर भडकत असायचा. रविकांत रावांनी समीरच्या आईला मालतीताईंना या सर्व गोष्टी सांगितल्या. मालतीताईंना सुद्धा आपल्या मुलाच्या वागण्याचा राग येऊ लागला होता. त्यांनी विचार केला होता की मुलाचं लग्न केल्यानंतर त्या निश्चिंत होऊन जातील, परंतु मुलगा तर नवीन नवीन परेशानी उभी करत होता. शेवटी हार म्हणून त्या स्वतः समीरच्या घरी आल्या आणि त्याला खूप समजावलं, परंतु समीर त्यांचं बोलणं ऐकण्यासाठी तयारच होत नव्हता. तेव्हा मालतीताईंनी त्याच्या समोरच रविकांत रावांना फोन लावला आणि म्हणाल्या की तुम्ही घटस्फोटाचे कागद बनवा. सुहानी आता अशा माणसासोबत नाही राहणार. समीर हैराण होऊन म्हणाला, आई, एवढ्या छोट्या गोष्टीवर कोणी घटस्फोट घेतं का? तिला सांग की घरी परत निघून ये. परंतु मालतीताई म्हणाल्या, नाही बाळा, तुझं वागणं नॉर्मल नाही आहे. तुला सगळ्यात पहिले तर हे स्वीकार करावं लागेल की तुझ्या वागण्यात बदल करण्याची गरज आहे. जर सुहानी पण तुझ्यावर अशी छोट्या छोट्या गोष्टींवर रागावू लागली आणि तुला सोडून कुठेही निघून जाऊ लागली तर तू सहन करू शकशील का? सगळे नियम काय स्त्रियांसाठीच आहेत का? पुरुषांसाठी कोणतेही नियम नाही आहेत का? तुला सुद्धा आपल्या बायको बरोबर चांगलं वागता आलं पाहिजे. जर तुझे वडील सुद्धा माझ्यासोबत असेच वागले असते तर काय तुला चांगलं वाटलं असतं का? वडिलांचं नाव ऐकताच समीर भाऊक झाला आणि म्हणाला, आई, बाबांचं नाव सुद्धा घेऊ नकोस. तू त्यांच्यासाठी किती तडपली आहेस हे मला माहित आहे. तेव्हा मालतीताई भरल्या गळ्याने म्हणाल्या की काय तुला माहित आहे का की आमचा घटस्फोट का झाला होता? तुझे बाबा सुद्धा माझ्यावर हात उचलत होते आणि छोट्या छोट्या गोष्टींवरून माझ्यावर रागवत असायचे. त्यामुळे मला त्यांच्यापासून वेगळं व्हावं लागलं. परंतु तोपर्यंत तुझा जन्म झाला होता. त्यामुळे मी विचार केला की तुझ्या आधारावर मी माझं पूर्ण आयुष्य जगीन. तूच तर माझ्या आयुष्याचा उद्देश होतास. मी तुझं पालन पोषण खूप चांगल्या प्रकारे केलं. परंतु कदाचित तुझ्या वडिलांचे रक्त तुझ्यामध्ये आहे. त्यामुळेच तू सुद्धा आपल्या बायको बरोबर असा वागत आहेस. हे सर्व ऐकून समीरला खूप लाज वाटू लागली. त्याने लगेचच आपले कान पकडले आणि आईला म्हणाला, सॉरी आई, मला माहित नाही मला का राग येतो आणि एकदा का राग आला की शांतच होत नाही. तेव्हा मालतीताई म्हणाल्या, हे बघ बाळा, राग येतो ती गोष्ट वेगळी आहे, परंतु त्याच्यावरती कंट्रोल ठेवणे तुला शिकले पाहिजे. तू माझ्यासोबत डॉक्टरांकडे चल. त्यानंतर आपण सुनबाईकडे जाऊ आणि तू तुझ्या वागण्याबद्दल तिच्याजवळ माफी माग आणि तिच्यासोबत चांगलं प्रेमाने राहायला सुरुवात कर. तेव्हाच ही बिघडलेली गोष्ट योग्य होईल. जर तुझा संसार तुटला तर तुझ्या अशा वागणुकीमुळे तू आयुष्यभर एकटाच राहशील. आता समीरला आपल्या आईचं बोलणं समजत होतं. तो म्हणाला, ठीक आहे आई, आपण डॉक्टरांकडे जाऊया. लवकरच ते डॉक्टरांजवळ गेले. डॉक्टरने त्याची काउन्सिलिंग करण्यास सुरुवात केली. हळूहळू त्याच्या वागण्यातील विकृती समजून डॉक्टरांनी काउन्सिलिंगद्वारे त्याला शांत राहायला शिकवले. त्यानंतर समीर आपल्या आईसोबत त्याच्या सासरी पोहोचल्या. त्यांनी आपल्या सासू सासऱ्यांजवळ आपल्या वाईट वागणुकीबद्दल माफी मागितली आणि वचन दिले की यापुढे अशी चुकी कधीही होणार नाही. सुहानीला एकट्यात भेटून त्याने तिची सुद्धा माफी मागितली आणि प्रेमाने मिठी मारत तिला म्हणाला की मी तुझ्यासोबत खूपच चुकीचा वागलो, तुझं मन दुखावलं. मला एक संधी दे. जर तुला माझ्या वागण्यात कधीही राग दिसला तर तू सरळ मला सोडून येऊ शकतेस. सुहानीने सुद्धा आता समीरला माफ केलं होतं. त्यामुळे ती आता आपला नवरा समीर सोबत घरी निघून आली. आता समीर तिच्यावर रागवत नव्हता आणि खूप प्रेमाने राहत होता. सुहानीला सुद्धा समजलं होतं की समीर जाणून बुजून रागवत नव्हता, तर त्याला काहीतरी प्रॉब्लेम होता आणि आता काउन्सिलिंगद्वारे हा प्रॉब्लेम सुद्धा सुटला होता. तर मित्र आणि मैत्रिणींनो, मालतीताईंनी आपल्या मुलाला ज्या प्रकारे समजावले ते योग्य केले का, याबद्दल आपलं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि जर का
तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.